हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर ब्लॉगला आता सुरुवात केली आणि गावावरून आल्यापासून ब्लॉग काही बनलेलाच नाही असं डेली रुटीनचा। तर म्हटलं की आता चला ब्लॉग वगैरे बनवूया, आजपासून सुरुवात करूया। तर आरोही इकडे आता उठली आहे, मगाशीच उठले, म्हणजे ती लवकरच उठली आहे आणि आवरलं म्हणजे आवरायचं तिचं अजून। आणि तन्मय इकडे हे बघा टीव्ही बघत बसलाय आणि ती उठली आहे पण ती अशीच पडली आहे। तर आता पूजा वगैरे करायची आहे घरामध्ये आणि किचन मध्ये रात्री घासलेले भांडे ते लावायचे। तर आता चहा पाणी चालू आहे, चहा पाणी अजून झालेलं नाहीये। तर चहा वगैरे ठेवलाय आता। हे बघा इकडे भांडे तसेच आहेत किचन मध्ये लावायचे। दूध गेला तर हे ना पॅकेट ना मी काल आणलं रात्री। झालं असं की इकडे बाजूच्या बिल्डिंग मध्ये ना गिरणी आहे पण ती बंद आहे। ती मला वाटतं ते गावी वगैरे गेलेत ते, त्याच्यामुळे गिरणी बंद असल्यामुळे मग ते पॅकेट आणले यावेळेस। म्हटलं आता दळून वगैरे कुठे आणणार, त्याच्यामुळे ते पॅकेट आणलं। पण ह्याच्या चपात्या ना कडक होतात आणि मी पहिलं हेच खायची म्हणा, पण आता सवय मोडले त्याच्यामुळे मग एवढ्या वेळेस म्हटलं आता घेते, पुढच्या वेळेस मग दळूनच आणेल म्हणून। तर एवढे भांडे लावायचे, हे रात्री धुतलेले भांडे, ते सगळे भांडे लावायचे। आणि हा तर आरोहीच्या शाळेमध्ये 10वी 12वीच्या एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे आरोहीची शाळा 3 वाजता असते। 2 वाजता होती पण टायमिंग चेंज झाल्यामुळे 3 वाजता 3 ते 5 आहे। मग ते आता आज आरामात जाणार आहे। आणि आज तनिष्काला पण सुट्टी आहे, कारण तिच्या पण स्कूलमध्ये एक्झाम चालू आहे 10वी 12वीच्या, त्याच्यामुळे तिला पण सुट्टी आहे आणि आरोहीला पण आज 3 वाजता जायचंय। तर ती काय 5 वाजता येते म्हणा आरोही। तर त्याच्यामुळे आता आवरून वगैरे घेते आणि तर चहा वगैरे ठेवलेला आहे। आणि ही पाटीची बॉटल दिसते नाही, तर ह्याच्यामध्ये तेल ठेवायला बॉटल आणली होती पण अजून मी त्याच्यामध्ये तेल काढलेलंच नाही। तर आता आज काढेल तेल वगैरे मी। तर चहा कधी होतो याची वाट बघते। इकडे दूध, तर हे बघा इकडे चहा ठेवलाय आणि इकडे दूध गरम झालंय। तर दूध लवकर उकळ, कारण गॅस फास्ट होता असा आणि त्याच्यामुळे दूध उकळलं आणि वर पण जात होतं पण ते बारीक केलं। आता हे आपण गॅस फास्ट केलाय। तर आता हा कधी उकळतो चहा बघूया। आणि इकडे तन्मय बसलाय चहाची वाट बघत, इकडे आरोही पण बसले चहाची वाट बघत आणि हे यांचं आवडतात। तर हे भांडे लावायचं ना मला लय कंटाळा येतो, पण ते लावावेच लागतात म्हणा। स्वयंपाक पण करायचं, स्वयंपाकामध्ये काय करायचं तर बघूया, कारण भाजी पण नाही काय स्वयंपाक करायला। तर भाजी आणायची खाली जाऊन, परत चपात्या करायच्या, वरण भात हे सगळंच करायला लागतं, त्याच्यामुळे टाइम तर लागणारच आहे स्वयंपाक वगैरे करायला। पण आरोही 3 वाजता शाळेत जाणार, त्याच्या अगोदर सगळं आवरायला लागेल, कारण ते आरोहीला जेवण करूनच पाठवायचं आणि 2 तासाची शाळा आहे, त्याच्यामुळे एवढं काय टिफिन वगैरे देण्याची आज काही गरज नाही, तिला जेवण करूनच पाठवणार आहे घरातून। म्हणजे कसं आल्याच्या नंतर मग काय थोडंफार खाईल आणि मग ट्युशनला जाईल, त्याच्यामुळे मग चाललंय घेते आवरून वगैरे आता। आणि चहा कधी होतोय त्याची वाट बघते, कारण चहा मला पण मी सकाळी एकटं काही खात नाही, मग ते चहा असं वाटतं की कधी पिईल सकाळी सकाळी। मी इथेच असताना चहा गेलाय, गॅस फास्ट केलं चहा होण्यासाठी। समोर असून पण अशी कामं होतात, विचार करा, आपल्या डोळ्यासमोर पण आपण किती बोलल नाही जाऊ द्यायचं तरी पण ते होतं, व्हायचं तर होतच। चला चहा घेते मग गाळून वगैरे, या तुम्ही पण सकाळी सकाळी चहा प्यायला। हा तर चहा वगैरे गाळून घेतलं मी आता आणि आम्ही सकाळचा चहा वाटीमध्येच पितो। वाटीमध्ये पिल्याशिवाय ना पिल्यासारखा वाटतच नाही, त्याच्यामुळे वाटीत चहा पितो। तर तुम्हाला दाखवते आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या वाट्या घेतो चहा प्यायला सकाळी सकाळी। हा दरवाजामध्ये ना तन्मयचं बोट गेलं होतं। हा आहे माझा चहा, याच्यामध्ये मी दूध टाकलेलं नाही। हा तनिष्काचा त्यांचा वगैरे वगैरे वगैरे, तर ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये दूध टाकलं, फक्त मी माझ्या चहामध्ये दूध नाही टाकलेलं। तर ह्यांना दुधाचा चहा देते। हा हा म्हणजे यांना दूध टाकून चहा देते, अर्ध दूध अर्ध चहा असतो आणि माझा फक्त चहा असतो, कारण दूध मला आवडत नाही त्याच्यामुळे। ठीक आहे, मला चहा वगैरे पिऊन घेते, कारण चहा पिल्याशिवाय असं फ्रेश वाटणार नाही आणि काम करायला असं बोलतात ना असे तुरतुर येणार नाही, त्याच्यामुळे चहा वगैरे पिऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते। कामं तर दिवसभराचे खूप सगळे आहेत, ते आवरून घ्यायचंय। हो तर चला घेते चहा। आता चालू आहे माझा स्वयंपाक बनवायला आणि झालं असं की मी बोललेली आरोहीची शाळा 3 वाजता म्हणून। तर 2 दिवसापूर्वी मॅडमने मेसेज पाठवला होता आणि त्याच्यानंतर आज समजलं की त्यांनी आरोहीची शाळा 12 वाजताच आहे, म्हणजे 12:40ला असते शाळा।
तर मग तिला परत तयार केलं सकाळी, एवढी घाई 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 त्याच्यामुळे खूप टाइम झाला. आणि आता मग मी लागले स्वयंपाक करायला. तर वरण आज बनवलंय ह्याचं हरभऱ्याच्या डाळीचं तिखट वरण बनवलंय आणि चपात्या करायच्या. तर भात वगैरे बनवला, फक्त ते हे बघा इकडे कुकर लावलंय आणि इकडे पाणी घेतलं पीठ मळायला. तर आता पीठ वट्टा पण धुवून घेतला पीठ मळण्यासाठी. तर पीठ वगैरे मळून घेते आणि चपात्या वगैरे करते. तर कसं मला संध्याकाळी मग परत दुसरे पण खूप काम येतात, त्याच्यामुळे मग म्हटलं की लवकर लवकर आवरून घेते. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे मुलांना पण जेवायला द्यायचं आहे. आरोही तर काय आता संध्याकाळीच येणार आहे 5 वाजता, तोपर्यंत माझं सगळं आवरून होत आहे. आणि चला मी आता पीठ वगैरे मळते आणि मग तुम्हाला भेटते, ठीक आहे. दुपारचं काम वगैरे झालं आणि मग अशी मग थोडंसं बसले, आराम केला. आणि झालं असं की पूजा वगैरे करायची होती, पूजा वगैरे करून घेतली. आणि आरोहीच्या शाळेनी आज आरोही आली आहे 5च्या नंतरच, म्हणजे 5:30ला आली आरोही. 5:30ला आरोही आली. त्याच्यानंतर ट्युशनला गेली. ट्युशनला मॅडम रडून गेल्या, कारण तिला ट्युशनला जायचं नव्हतं त्याच्यामुळे. कधी पण आनंदामध्ये ट्युशनला जातो, कधी पण. आणि आरोहीचं सतत असतं की नाही जायचं मम्मा, नाही जायचं मम्मा, नाही जायचं. ती जबरदस्ती जाते. आणि तनिष्का पण आज काय ट्युशनला गेली नाही, कारण तिला थोडासा अभ्यास करायचा होता घरीच. आणि त्याच्यामुळे मग तिनं राहू दिली तसेच, ट्युशन नाही गेली ट्युशनला. तर किचनमध्ये भांडे वगैरे लावायचे आहेत, थोडेसे भांडे आहेत ते घासायचे आहेत. तर म्हटलं की चला थोडंसं बसते. आणि सिरियल वगैरे असतात संध्याकाळच्या, मग त्या सिरियल वगैरे बघितली. आणि आता म्हटलं की चला कामाला लागते. काय झालंय? हा सांग. खुशी खुशीने का नाही जाते ट्युशनला ना? पाणीचा आवाज यायलाय. कुठून यायलाय पाणी? नळ चालू वाटतं, बंद कर. तर ठीक आहे, चला तुम्हाला थोड्या वेळाने भेटते, कारण आता थोडंसं काम आहे ते आवरून घेते ना. मग तर आता किचनमध्ये आहे आणि त्यांना जेवायला वाढायचंय, कारण ते आता आलेले आहेत. उद्या सकाळी लवकर पण उठायचंय, उद्या सकाळी शाळा पण आहे. आणि आरोहीची काय उद्या 3 वाजता आहे. आज बोललेली 3 वाजता आहे म्हणून, पण 3 वाजता नव्हती, ती रोजच्या टायमिंगमध्येच होती. तर उद्या बरोबर 3 वाजता शाळा, म्हणजे 2:30 वाजता तिला घेऊन जावं लागणार तयार वगैरे करून, म्हणजे जेवण वगैरे करून जाईल उद्या आरोही. टिफिन द्यायची काही गरज नाही. आज टिफिनचं तर असं झालं ना की तनिष्काला सकाळी सुट्टी होती शाळेला, आणि त्याच्यानंतर मग म्हणून मी स्वयंपाक केलंच नाही, म्हटलं करायला आरामामध्ये. आणि तनिष्काची जेव्हा शाळा असते तेव्हा जरा लवकर करते, कारण तिला टिफिन वगैरे द्यायचं असतो. तर आज सकाळी झालं असं की आरामात करायचं म्हणून आरोहीच्या शाळेपर्यंत टिफिन काहीच नव्हता आणि काहीच बनवलं नव्हतं. चपाती पण बनवली नाही, भाजी पण बनवली नाही, वरण भात नाही, काहीच नाही. मग काय विचार केला काय देऊ. आणि इडली डोसा वगैरे तर काय आरोही खात नाही. तिला विचारलं खाशील का म्हणून, तर बोलली नाही खाणार. ती बोलली मला पुरी भाजी दे. मग खाली इथं पुरी भाजी भेटते, ती घेऊन आली आणि मग तिला पुरी भाजी दिली. मग ती घेऊन गेली टिफिनला. आणि मग संध्याकाळी आता परत जेवण वगैरे झाले. तर आमची तर सगळ्यांची, माझा तर उपवास आहे, मी सोडलाय. हे भांडे लावायचे आहेत आणि आता ह्यांना जेवायला वाटते. हे आलेले तर हे भांडे घासायचे, हे भांडे घासायचे. आणि हे बघा ही तुपाची वाटी पण घासायची, ही तुपाची वाटी घासायची. पाणी आता काहीच नाही प्यायला. आणि एक हा अर्धाच हंडा आहे फक्त, हा हंडा रिकामा झाला पूर्ण, ह्याच्यात काहीच पाणी नाही. आणि असं ऐकलं की उद्या पाणी येणार नाही. आता खरं काय खोटं काय माहित नाही, पण असं ऐकलं की उद्या पाणी येणार नाही म्हणून. तसं टेन्शन आलं ना मला पाणी येणार नाही म्हणून, कारण इकडची टाकी खाली झाली, इकडच्या टाकीत थोडंसं पाणी असेल ते आता रात्रभरामध्ये ते संपून जाईल. आणि उद्या सकाळी बिलकुल पाणी नसेल घरामध्ये. पाणी नसल्यावर काय करायचं, तुम्हाला तर एवढं टेन्शन आलं, पण काहीच नाही करू शकत, विलाजच नाहीये काय करायचं त्याचा. आरोही इकडे झोपली आहे बघा, मॅडम इकडे झोपली आहे. तन्मय जागा आहे आणि तनिष्का आता बाहेर गेली शूज घ्यायला तिचे. आणि आरोही एवढं लवकर झोपली आज, म्हणजे ती पडल्या झोपी गेली. मोबाईल बघत होती, मोबाईल बघत ती झोपी गेली आहे. आणि त्यांनी अंगूर आणलेत तसेच ठेवलेत मी, हे बघा ते पिशवीमध्ये, ते काढून ठेवावे लागतील मला. आरोही तनिष्का शूज आणायला गेली होती, तिचं रात्रीची तयारी करून ठेवते, शूज ड्रेस वगैरे सगळं. हे बघा तिथं दिसतंय, तिचा ड्रेस काढून ठेवला तिने, तिचे सॉक्स काढून ठेवलेत, स्कर्ट कुठे, स्कर्ट इकडे आतमध्ये. आणि शूज आणायला गेली ती बाहेर आता, म्हणजे सकाळी उठून आपली तयार होते आणि निघते मॅडम, जाते.